नो तर ठरलं तर मग मालिकेच्या 4 ऑगस्टच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर आजच्या भागामध्ये पूर्णाजी अजूनही बेशुद्ध असतात। घरातील सर्वजण आता तेथे येतात आणि विचारू लागतात, काय झालं पूर्णाजी, तुला पण आता पूर्णाजी काही बोलत का नाही हो। मग सर्वांच्या चेहऱ्यावर पूर्णाजी विषयी आता काळजी दिसू लागते। कल्पना, प्रताप, ज्याबरोबर अर्जुन, अस्मिता आणि सायली हे सर्वजण पूर्णाजीच्या उठवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण पूर्णाजी हलतच नसते। पण कल्पना आता काळजीनेच म्हणते की पूर्णाई, अहो उठा की प्लीज उठा। मग पुढे प्रताप विचारतो, सायली अगं काय झालं पूर्णाईला अचानक। मग सायली म्हणू लागते, बघ ना बाबा, आता तुम्हीच अचानक बोलत बोलत चक्क कोसळल्या बघा। आजी अगं उठ उठ असं म्हणून अर्जुन सुद्धा उठवायचा प्रयत्न करत असतो, परंतु आता पूर्णाजी काही उठत नाही म्हणून त्याला जरा वेगळाच संशय येतो। मग काही मेजर प्रॉब्लेम तर नाही नसेल ना। अश्विनला लगेच कॉल करतो तो। दुसरीकडे आता प्रिया आणि साक्षी या दोघांनाही अटक झालेली असते, त्यामुळे आता त्या कॉन्स्टेबल येतात। आज प्रियाला जेलमध्ये टाकतात। तर प्रिया जेलमध्ये गेल्याबरोबर आता इकडे तिकडे पाहू लागते, कारण तिला त्याची अजिबात सवय नसते। तिला आता खूप वैताग आलेला असतो आणि मग त्या प्रिया पाठोपाठ साक्षीला तिथे जेलमध्ये टाकण्यात येतं। तेव्हा त्या दोघीही एकमेकीकडे पाहतात। साक्षी रागातच विचारते, काय ग तू। मग प्रिया सुद्धा साक्षीला पाहून आता डोक्यालाच हात लावते। त्यानंतर साक्षी कॉन्स्टेबलला आवाज देते आणि म्हणते, लवकरात लवकर इकडे या, मला या मुलीबरोबर 1 सेकंद सुद्धा राहायचं नाही आहे। त्यावरती प्रिया सुद्धा तेवढीच ओरडते आणि म्हणते, ए बाई, मला सुद्धा तुझ्याबरोबर इथं राहायचं नाही, काही हौस नाही आहे। त्यावेळी आता साक्षी रागात म्हणते, तोंड बंद ठेव। हा प्रिया, तुझं आणि या फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ते मी अडकले। माकडीने आणि तिच्या पिल्लानी गोष्ट ऐकले का नाही। मग तसं झाले माझं, आणि दामिनी माझ्याशी तसं वागले, पण ती दामिनी नाही वागली माझ्याबरोबर तसं। अगं अशी वागले ना ती, तिला आता बघूनच घेते म्हणत असते, नाक तोंड मुरडत। आणि गेल्यानंतर ते अक्षरशः ना मला तोंडावर पाडलं असं रागात साक्षी म्हणते। तर प्रिया आता राग खूप येतो, पण तिच्याकडे पाहत असते। मग ती सुद्धा म्हणते, बाई माझं काय चुकलं नाही समजलं। अगं तू केलेला खून माझ्या अंगाशी आल्यानंतर मी काय करायला हवं। तर हे बोलल्यानंतर माझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त करणार होते का मी। त्यावरती साक्षी हसून म्हणते, नाही नाही असं होऊच शकत नाही। उलट अगं आता तू तर आनंदात असायला हवं, कारण तुझी सगळी स्वप्न आता पूर्ण झाली असणार आहेत। अगं हे काय आहे बघ बघ जरा, कशा चांदीच्या भिंती आहेत आणि त्याचबरोबर सोन्याचं छंत आणि खाली बघ ना अंतरून बघ ना, मुकमली बिछाना आहे इथं। तर तुझ्यासाठी अगं सगळी स्वप्न तर पूर्ण होतात, आणि कसली श्रीमंती लोळतीस ग तू। आणि आता तुझ्याबरोबर सुद्धा मी श्रीमंतीत लोळली असते, पण प्रियाला ती टोमण्यावर टोमणं मारत असते आणि आपल्या सर्व राग व्यक्त करत असते। इकडे अर्जुन पूर्णाजीच्या शुद्धीवर आलेला वाट पाहत असतो, पण पूर्णाजी अजून शुद्धीवर आलेली नसते। कल्पना विचारते, सायली तू बोललीस का ग पूर्णाईला काय। त्यावेळी सायली म्हणते, नाही हो मी कशाला काय बोलेन। जेव्हा खोलीत आलेले त्यावेळी तिला बघितलं आजींना, तेव्हा आजींना माहित नव्हतं मी इथं आले। आपलं मोकळं करत होत्या त्या आजी बोलून, तुम्हीच आल्या आहात म्हणून मी एकही शब्द बोलले नाही। आता बोलता बोलता अचानक कोसळल्या। त्यानंतर कल्पना आता प्रताप म्हणतो, अगं तू तरी काय प्रश्न विचारते असं म्हणून तो अर्जुनला विचारतो, काय रे तू फोन लावलास का अश्विनला। ते अश्विन केव्हाचा कॉल करतोय, तो रिसीव्ह करता येत नाही असं अर्जुन सांगत। तेव्हा प्रताप म्हणतो, हा सुद्धा या आयत्या वेळी नक्की कुठे जातो ना मला तेच कळत नाही। तेव्हा तो प्रतिमाकडे असे का तिकडे तो प्रतिमा विचारतो। तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही डॅड मगाशी आला होता असं म्हणून सायली आणि तो एकमेकांकडे पाहतात। मग अर्जुन पुढे सांगतो तो मग तू पुन्हा एकदा तिकडे। तेव्हा प्रताप म्हणतो, काय माहिती आता कुठे गेला आहे तो, त्यामुळे काय झालंय आता कळत नसतं आजीला। नेमकं अंगलट यायला नको की काय, त्यांना त्रास व्हायला नको असं म्हणून काळजीने अस्मिता म्हणत असते, तू डॉक्टर देशपांडेंना कॉल कर म्हणजे अर्जुन ठीक आहे असं म्हणतो। दुसरीकडे आता दोघीही एकमेकांना चवताळतात असत। प्रिया आणि साक्षी ह्या दोघी एकमेकांवर राग व्यक्त करत असतात, धावून जातात एकमेकांवर। प्रिया विचारते, काय मी स्टेटमेंट फिरवलं असं तुझं म्हणणं आहे का।
अगं बावळट, अगोदर तू स्टेटमेंट फिरवलं, कारण कोणी सांगितलं अगोदर कोर्टामध्ये की मी कोर्टामध्ये आले होते, माझी पर्स विसरली, त्यानंतर मी पर्स घ्यायला गेले, फिरवलं स्टेटमेंट, तूच माझ्या आळ घेतलास तू. तेव्हा साक्षी म्हणते अगं बावळट आणि बेअक्कल मुली, माझा फोन तिथे होता त्यामुळे मला सगळं रचावं लागलं, आणि तर अडकले असते तर सगळ्यांमध्ये. आणि एवढी साक्षी अक्कल नाही का अगं तुला? मी बोलले मग तुला कंटिन्यू नाही करता आलं का? पुढे घाबरून काय सगळे सांगून टाकायचं? तेव्हा प्रिया रागात वैतागून म्हणते अगं मला तर एवढी अक्कल असती तर मी या फंद्यात पडले नसते. आणि माझ्या सगळ्यात दोष कोणता आहे माहिती आहे तुला? कोणाचा आहे? बंडळ बेड बाकी सगळं अक्कल शून्यासारखी वागले असं म्हणत असते सारखं सारखं ती. खून झाला तेव्हा भोवताला तू आणि तुझा गुंड बाप दोघंही मिळून माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तेव्हा प्रिया असं रागात साक्षीला म्हणते. मग तिला प्रचंड राग आलेला असतो, कारण आता महिपत चक्क गुंड म्हणलेली असते. मग आता ही हात उगारणार तेवढ्या तिथे अश्विन येतो आणि तन्वी असं बोलतो. त्यावेळी साक्षी पटकन हात मागे घेते, तर आता अश्विन आल्याबरोबर प्रिया चेहरा पडतो. दुसरीकडे डॉक्टर देशपांडे आलेले असतात. तेव्हा त्या अन्नपूर्णाजींना अगोदर चेक वगैरे करणार असतात. म्हणतात अन्नपूर्णा मॅडमचा बीपी ना जरा खूपच आता जरा लो झालेला, त्यामुळे जरा आराम करू द्या आणि स्ट्रेस देऊ नका त्यांना काही, कारण की यांना स्ट्रेस आला ना परत पुन्हा एकदा चक्कर आणि बेशुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर देशपांडे म्हणतात त्यांना मेडिसिन्स लिहून देतो, तेव्हा तेवढे मेडिसिन्स तेवढे आणा. दुसरीकडे अश्विन हा प्रियाला जेलमध्ये पाहतो. मग लगेच त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच तोंडावर आता अक्षरशः शब्द सुद्धा फुटत नसतात, कारण की आता सगळं काही त्याच्या समोर दिसून येत असतं. त्याची अवस्था प्रिया अगदी तोंड लपवून बसलेली असते आणि मग नंतर मनात विचार करते की ही प्रेमात भिजलेलं कोकरू अजूनही माझ्या प्रेमात आंधळच आहे. या अख्खा फॅमिलीकडून मी थोबाडीत खाल्ली, आता हा शेवटचा मोहरा माझ्यासाठी आहे. मग त्यानंतर ती तिच्याकडे पाहत राहते. अश्विन काळजीने विचारतो तन्वी तू ठीक आहे ना? तेव्हा तन्वी धावत पुढे येते. तेव्हा आणि अश्विन म्हणतो नाही अश्विन मी ठीक कशी असेन सांग बरं, कसे असेन मी ठीक. तेव्हा अश्विन आता तिला जरा जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ तन्वी घाबरू नकोस. तेव्हा प्रिया आता म्हणते बघ ना तुझ्या भावाने मला कुठे अडकवलंय, बघ ना तू आता. तेव्हा साक्षी मात्र रागातच प्रियाकडे पाहते. त्यानंतर तो म्हणतो मी आहे ना, तू काळजी करू नकोस, आपण वरच्या कोर्टामध्ये अपील करू, मी आहे ना, नको काळजी करू, असं प्रियाला आता समजावून लागतो. तो म्हणतो की तुला अजिबात इथे जेलमध्ये राहू देणार नाही. त्यावेळी प्रिया आता अजून रडण्याचे नाटक करते आणि म्हणते अश्विन मला माहिती आहे तू मला इथे जेलमध्ये नाही सोडणार, कारण की अश्विन तेव्हा तो म्हणतो हो प्रिया पुढे मी म्हणतोय ते खरं आहे, काहीतरी मला इथून अगोदर बाहेर काढायचं आहे तुला असं म्हणत असतो सारखं, मी नक्कीच तुला बाहेर काढेन असं काळजी करून सांगतो. मग अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तर प्रिया अजून अश्विनची स्थिती बघण्याचा प्रयत्न करत असते, कारण जेणेकरून अश्विन काहीतरी करेल आणि मला या जेलमधून बाहेर काढेल, कारण अजूनही प्रियाच्या प्रेमामध्ये अगदी पागल झालेला असतो. साक्षी खूप रागातच प्रियाकडे पाहते. इकडे कल्पनाला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा म्हणते संकट काय पिच्छा सोडत नाही आहे आपल्या. त्यावेळी सायली म्हणते पण आई खूप मोठी आपल्यावरची संकट टळली आहे, कारण डॉक्टर म्हणाले ना आता एवढं काळजी करण्यासारखं काही कारण नाही. तेव्हा प्रताप म्हणतो हो ग, परंतु पूर्णाईंना सुद्धा शुद्धीपर्यंत थांबावं लागेल आपल्याला इथं. मग त्यावेळी सायली म्हणते तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही सगळेजण आपापल्या खोल्यामध्ये जा आणि आराम करा. ते थांबते पूर्णाजी जवळ, तर ती म्हणते मी थांबते इथं पूर्णाजी जवळ, कारण की आता तुम्ही सगळेजण जावा, झोपायची वेळ झाली आहे, जेवण झालं आहे, तर तुम्ही जावा आणि मी इथं थांबते. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आता पुढच्या ह्याच्यामध्ये दिसतं की आपल्याला हा आवाज एकमेकाला चढवत असतात. तर सारखी साक्षी आणि प्रियाची भांडणं सुरू असतात. अस्मिता म्हणते डॅड मम्मा आता एवढं म्हणते तर थांबू देत ना तिला, आणि पूर्णाजी सोबत आपण आहोतच की आता जाऊया रूममध्ये. दुसरीकडे महिपत आता साक्षीला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर लगेच तो इकडे तिकडे पाहू लागतो. साक्षी कुठे दिसत नाही. साक्षी आता त्याला कुठे दिसत नसल्यामुळे तो आता संताप होतो. कॉन्स्टेबल आता विचारत असतो काय हो साक्षी कुठे गेली आहे. महिपत मोठ्या त्वरातून म्हणतो माझ्या लेकीचा भेटायला जायचं आहे. कॉन्स्टेबल शांतपणे विचारतात तुम्ही परवानगी घेतली का, परमिशन घेतली का तर भेटण्याची. तेव्हा माझ्या लेकीला भेटायला कसली परमिशन लागते असं महिपत रागात विचारतो. दोघांमध्ये आता वाद होईल या विचाराने शेकडो कॉन्स्टेबल शेवडे कॉन्स्टेबल लगेच तिथे येतात आणि म्हणतो ना
तुम्ही कोणाला अडवताय कळतं का तुम्हाला असं. तेव्हा कॉन्स्टेबल बिचारा आपला गप्प राहतो. त्यानंतर महिपत म्हणतो शेवडे यांना सांगून ठेव आणि लॉकअप कुठे आहे लगेच महिपत सांगतो. महिपतला घेऊन लॉकअप जवळ जातो आणि कुलूप सुद्धा उघडून देतो. त्याच वेळी आता साक्षी अण्णाला पाहते आणि धावत अण्णाकडे जाते. अण्णाला मिठी मारते आणि म्हणते अण्णा मला प्लीज इथून बाहेर काढा, कारण की मला 14 वर्ष खूप 14 वर्ष खूप होत आहेत अण्णा, मी काय करू. इथे अक्षरशः वेळ आली असून ती आता अण्णा म्हणत सोडत रडत असते. अण्णा प्लीज प्लीज काहीतरी करा. त्यावेळी दामिनी वरच्या कोर्टामध्ये अपील करणार असते ना असं ती विचारते. तेव्हा महिपत म्हणतो कारण दामिनी केस सोडली. ऐकून आता साक्षीला प्रचंड असा धक्का बसतो. ती विचारते का सोडली केस. मग आता तो विषय टाळतो आणि म्हणतो प्लीज अण्णा माझ्यासाठी काहीतरी करा अण्णा, तुम्ही प्लीज काहीतरी करा. वरच्या कोर्टामध्ये अपील करून सेटिंग होते का बघा. महिपत लक्षात येतं की आता प्रिया पण इकडे आहे. तर प्रिया आता हसताना दिसते. मग महिपतच्या तळपायची आग अक्षरशः मस्तकात जाते. मग महिपतची पावलं आपोआपच रागात प्रियाकडे वळतात. तो रागात तिच्याकडे पाहतो, विचारतो काय हसू येते का तुला, गालातल्या गालात हसू येते, ये इकडे ये असं म्हणत तो दाखवतो तुला. थांबत असं काय जोक करतोय काय, आम्ही जोक करतोय तो पुन्हा विचारतो. तर प्रिया आपली तोंड बंद करून तशीच उभी राहते. महिपतच्या डोळ्यात तिच्या विषयीचा राग स्पष्ट दिसतो. रागाने अक्षरशः त्याचे डोळे लालबुंद असतात. तो आता प्रियाला सोडणार नसतो. तुला बघतोच असं म्हणत असतो. आयुष्याचा जोक झालाय बोल म्हणून दात बिचकतेस काय तू. प्रियाचा आता गळा दाब. तो प्रियाला श्वास घेणं सुद्धा आता कठीण करणार असतो, कारण की ती कोर्टात साक्षीने गोळी झाडली. अगं आता बोल ना खरं तू. आणि साक्षीने गोळी झाडली म्हणून ती महिपत खूप जोरात आपल्या हाताने प्रियाचा गळा दाबतो. आता तिला श्वास घेणं सुद्धा अगदी कठीण होत असतं. साक्षी सुद्धा आता दोघांच्या मध्ये पडत नाही. नेहमी प्रियाला आता अण्णांपासून वाचवण्यासाठी साक्षी जाते, पण अगदी रागात प्रियाकडे पाहते, कारण साक्षी आयुष्यात प्रियामुळे बर्बाद झालेली असते हे तिला कळून चुकलेलं असतं. पण तू पुढे मदतीला धावत नाही. त्याच वेळी महिपत आता रागाच्या भारात प्रियाच्या जमिनीवर ढकलून देतो. मग कशी बशी आता प्रिया ही श्वास घेऊ लागते. मग आता महिपत पुन्हा तिच्या जवळ बसतो आणि विचारतो काय गा हसू येतं का तुला, हसू येतं. अगं आता नाही हसू येणार, तुरुंगात आहे म्हणून जिवंत आहेस, पण माझी लेक नक्कीच सुटणार 100%. आता मी देवाकडे प्रार्थना करतो की तुला सुद्धा जेलमधून सुटावीस, कारण तू इथे आहे ना म्हणून फक्त जिवंत आहेस. अगं एकदा का तू इथून बाहेर पडली की तुझ्या फुफ्फुसामध्ये मोकळी हवा जाण्याच्या आत मी तुझं फुफ्फुस काढून घेणार आहे, अशी महिपत आता तिला धमकी देतो. तर प्रिया खूप घाबरते, अगदी रडत असल्यासारखं करत असते. प्रिया अगदी भानावरच नसते. तेव्हा महिपत तिला भानावर आणतो. विचारतो हसू येते का, अगदी हसू येते, हसणार काय तू असं म्हणत ती म्हणत असते. महिपतची धमकी ऐकून तिचे हातपाय अगदी थरथर कापू लागतात. तो सारखा तिला डिवचू लागतो. हसायला काय झाला असं म्हणत असतो. आता दुसरीकडे रविराज अर्जुन प्रतिमाच्या तिथे उभा असतो आणि एकसारखा चैन पडत नसतं, कारण घडलेल्या सगळ्या गोष्टीचा विचार करत अगदी खूप त्रास होऊ लागतो. त्यानंतर रविराज आठवतो महिपत इकडे रविराजच्या घरी आला होता आणि प्रतिमा वहिनी आता त्या फोटोकडे पाहून म्हणतात की त्या एवढी विचार होती की तुम्हाला एवढे का विचार पडत आहेत, माहिती झालं का काही. माझी सर्व फॅमिली सुद्धा माहीत होती. त्यानंतर तन्वीने सुद्धा सांगितलं होतं बाबा एवढं खूप मोठी ऑफर घेऊन आश्रममध्ये आले होते. मग त्यानंतर कशा प्रकारे सायली आणि अर्जुन डिवोर्स करून द्यायला होता, पण प्रियाने रविराजचं नाव वापरून केवढा मोठा खटाटोप केला हे खोटा तर रविराजला प्रियाबद्दल आठवतं. त्याचबरोबर अर्जुन तेव्हा तिच्या सायकोलॉजिस्ट टेस्ट करण्यासाठी ठरवलेली असते. तेव्हा मात्र आता प्रिया सुद्धा अगदी विषय टाळत होती, पण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर धडधडीत देत नव्हती. उद्धटपणा करून तिथे निघाली होती. पण मी सुद्धा सिद्ध केलं होतं की ही खोटं बोलते. माझ्या लेकीवर अगदी आंधळा विश्वास होता माझा. रविराज या सगळ्या गोष्टीचा आठवल्यानंतर कुणाला तरी कॉल करतो आणि माझा मेसेज मिळाला का असं तुम्हाला विचारतो. उद्याचा पेपर हवे आहेत असं म्हणतो. काही फर्स्ट ॲड लास्ट वॉर्निंग असे म्हणून तो फोन ठेवतो. रविराज फोनवर बोलत असतोय. प्रतिमा आता झोपून उठते. तेव्हा प्रतिमा विचारते काय हो एवढ्या रात्री कोणाशी बोलत आहात. रविराज सांगतो माझा कलिग बरोबर बोलणं होतं. मग आता
कसल्या निर्णयाबद्दल तुम्ही बोलत होतात का असं प्रतिमा विचारते. तेव्हा तो म्हणतो निर्णय जो या अगोदर तसं घ्यायला हवा होता, कारण माझ्या वर्षी अशी वेळ येईल मला वाटलं नव्हतं, पण दुर्दैवी बाबाच्या मुलीने ही वेळ आणली आहे. पण प्रतिमाला काही रविराजच्या बोलण्याचा अर्थ समजला नसतो. त्यावेळी ती बिचारी आपले विचार करत पडते. दुसऱ्या दिवशी पूर्णाजी शांतपणे अजूनही झोपलेली असतात. सायली तिथे बेडजवळ येते. पूर्णाजी बेडजवळ डोकं ठेवून तिथे अशी झोपलेली असते. दोघीही एकमेकींकडे हात पकडलेले असतात. काही वेळानंतर आता अर्जुन तिथे कॉफी घेऊन येतो. दोघींकडे पाहतच राहतो. आता सायलीला असं गार झोपलेलं पाहून हळूच सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पूर्णाजींना डिस्टर्ब होऊ नये. त्यासाठी तो बायकोला असा आवाज येतो. तर बायको आता उठते. मग आता गुड मॉर्निंग असं म्हणून सायलीला म्हणतो की धर ही कॉफी घे. तेव्हा ती ताटकन उठते आणि विचारते अहो किती वाजलेत. तो म्हणतो 8 वाजलेत. ती म्हणते काय 8 वाजलेत, पण मला एवढी वेळ झोप लागली कशी. तेव्हा अर्जुन म्हणतो इट्स ओके, होतं कधी कधी असं, तू चहा किंवा कॉफी घे. तेव्हा सायली म्हणते अहो 8 वाजले म्हणजे बाबांची योगा मॅट काढून ठेवायची होती. मग 8 वाजण्याच्या आत आणि घरातील सगळी कामं कोळमडली असतील ना. आता आईना कॉफी सुद्धा दिली नाही. मला कशी काय झोप लागली कळत नाही. पूर्णाजींना सुद्धा बरं नाहीये. बापरे एवढी कामं राहिली आहेत का असं म्हणून तो अर्जुनकडे दुर्लक्ष करते आणि लगेच तिथून जाते. तेव्हा आता बायको कर तिच्या पाठोपाठ जातो आणि पूर्णाजी अजूनही शांतपणे झोपलेली असते. दुसरीकडे सुमन प्रतिमाला विचारते वहिनी अहो नाश्त्याला काय बनवू, थालीपीठ बनवू की. तेव्हा प्रतिमा म्हणते नको, ऑलरेडी उपमा बनवला होता. तेव्हा सुमन विचारते आई खरंच का, पण मी इतका वेळ बोलत होते दादाशी फोनवर. मग प्रतिमा म्हणते काही हरकत नाही आहे. तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि गुड मॉर्निंग असं रविराज म्हणतो. त्यानंतर रविराज हा एकदम शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात एक मुलगा तिथे येतो. रविराजला तो आवाज देतो. रविराज म्हणतो बोल बोल बाळा. तेव्हा आता म्हणतो काही नाही, आमच्या सरांनी तुमच्यासाठी ना पेपर्स पाठवले आहेत. तेव्हा ओके थँक्यू सर रविराज म्हणतो. तेव्हा तो मुलगा तिथे जातो. त्यानंतर आता नागराज लक्ष त्या पेपरकडे असतं. तर आता पेपर्स व्यवस्थित बनवलेले की नाहीत हे सगळे रविराज चेक करत असतो. ते नागराज जरा थपकत विचारतो दादा हे कसले पेपर्स आहेत रे, नक्की काय प्रॉब्लेम झालाय का. मग आता रविराज म्हणतो नाही रे NOCचे पेपर्स आहेत. त्यावेळी सुमन विचारते काय NOC म्हणजे. तेव्हा म्हणतो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तेव्हा एखादा वकील की केस सोडतो आणि दुसरी वकील ती केस घेतो. तेव्हा पहिल्या वकिलाला दुसऱ्या वकिलाला NOC द्यावी लागते. मी तन्वीच्या केसची NOC दुसऱ्या वकिलाला देतोय, कारण ही केस आतापासून मी सोडतोय असा जबरदस्त धक्का घरातील सर्वांना तो आता देत असतो. तेव्हा प्रतिमा आता सुमन दोघी धक्का एकमेकांकडे पाहत असतात. सायलीची लगबग मात्र सुरू असते. डायरेक्ट किचनमध्ये जाते आणि म्हणते बापरे अस्मिता कॉफी मला अजून बनवायची आहे. त्यांना वेलचीची कॉफी लागते. मध्ये कपडे सुद्धा धुवायला लागणार, काढून झाडांना सुद्धा पाणी घालायचे आहे. बापरे सगळे कामं राहिले आहेत. मग सायली आता भरभर काम करायला आवडत असते. अर्जुन मात्र आता कॉफीचा मग घेऊन तिच्या पाठोपाठ फिरत असतो. मग आता म्हणतो बस इथे. मग काय करताय तुम्ही असं म्हणतो. बस म्हटली ना. अर्जुन सायलीला खुर्चीत बसवतो आणि तेव्हा तो म्हणतो जरा रिलॅक्स हो बरं. आता कशी रिलॅक्स बसलेस बघ, घरात किती कामं पडली आहेत माहिती आहे का तुम्हाला. असं म्हणत असते मला उशिरा उठवायला नेमका आजचा मुहूर्त सापडावा का, ते सुद्धा पूर्णाजींना बरं नसताना नेमकी आज उशिरा उठली आहे बघा मी. आता असं सगळं काय घडत असतं तर ती डोक्याला हात लावून बसते. म्हणते रिलॅक्स, कारण कालपासून तू झोपलेली नाही आहे आणि त्याचबरोबर आपण ही केस जिंकलोय. आता तू सेलिब्रेट करायला हवं, तेच तो केव्हापासून तुला सांगतोय असं म्हणत असतो. तो सारखं तिला सांगत असतो. घरातील सर्वजण चेहरे पडलेले आहेत. तोपर्यंत खरंच मला काही सुचणार नाहीये. तर काल सगळेजण माझ्या हट्टामुळे जेवलेले नसतात. खरं तर मला आता जेवल्याशिवाय ना मला खरंच काही सुचणार नाहीये. मग अर्जुन म्हणतो बरं झालं असं पाहिजे. सुभेदारांना तन्वी खूप डोक्यावर चढवून ठेवलं होतंस ना, अशी शिक्षा मिळायला पाहिजे त्यांना. तेव्हा आता तो म्हणतो असंच हवंय असं. ते सायली रागात उठते आणि विचारते काय म्हणणारा तुम्ही. मी या घरामध्ये येण्याआधीपासून कुटुंब तुमचं आहे ना, का बोलता असं तुम्ही. याद राखा माझ्या कुटुंबाला काही बोलाल तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहून असतो. विचारतो तुम्ही चेष्टा करताय की माझी. मग आता म्हणतो ऑफकोर्स, कारण तुझ्या घरच्याबद्दल कोणी काय बोललं ना तर तू ते गाल लाल करशील सुद्धा. रागाने अगदी क्यूट हो नाही असं म्हणत ती सायली आता विचारतो. सायली आता म्हणते तुम्ही असं म्हणून तू खूप गोडच असते आणि विचारते काय ग कशी आहेस. तुझं कारण घरच्याबद्दल एकदा इमोशनल शत्रूबद्दल एक प्रॉफिकल म्हणजे सायली म्हणते
की इतर सगळ्या विषयाबाबतची अगदी प्रॅक्टिकल बाजू तू मांडत आहेस ना बाबतीत, असं मात्र खरं आहे असं म्हणत असतो सारखा अर्जुन म्हणतो. म्हणून आपली अगदी परफेक्ट मॅच होते बघ जोडी. त्यामुळे हॅशटॅग साजून त्या प्रकारे असं झालंय बघ. दोघे आता हसतात दोघेही. मग ते पाहून आता चहा थंड झालेला असतो, आता गरम करतो. परत त्यानंतर आता चहा तो गरम करायला जाणार तेवढ्यात सायली त्यात अडवते आणि म्हणते आपण म्हणतो ना एवढी दोघे एकमेकांना अगदी पूरक आहोत तर चहा आणि कॉफी सुद्धा आहोत. आठवते का ना मारामारी असो म्हणून आता आपल्या चहा अर्जुन कॉफीचं टाकते आणि कॉफी पुन्हा आपल्या चहामध्ये टाकते. ते एकत्र झाल्यामुळे मारामारी असं म्हणून दोघेही आता चहा कॉफीचा एकत्र आनंद घेण्याचा एकमेकांना चीअर्स करत असतात. एकमेकांकडे पाहून खूप गोड असतात. आता मित्रांनो पुढील भागामध्ये तुम्ही पाहिलं असणार की या मालिकेमध्ये असं घडलं आहे. आरती आता तिथे चाललेली असते, सगळेजण आरतीमध्ये अगदी मग्न असतात. तेवढ्यात काच फुटल्याचा आवाज येतो आणि तेव्हा सायली पटकन उठते आणि म्हणते यामध्ये दगड आहे, कोणीतरी टाकला आहे, दगड टाकून मुद्दाम मारला आहे बघा. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते की अर्जुन आता वेळ आले तुझ्या जीव घेण्याची. मग आता अर्जुन आता खूपच रागात असतो कारण त्याला माहिती असतं कोणी केले. अशा मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईकचं बटन दाबा. तर मित्रांनो अशा आपण मालिकेमधले खोटे रिव्ह्यू देत नसतो, चांगले आणि स्पष्ट भाषेत मराठीत रिव्ह्यू देत असतो. चला तर मग कोणताही वेळ न घालवता मालिकेला आताच लाईक करा व्हिडिओला आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.